Today we are going to discuss about multi-stage amplifier. आजचा जो आपल्याला टॉपिक कव्हर करायचा तो आहे तो मल्टी-स्टेज एम्प्लिफायर. मल्टी-स्टेज म्हणजे काय? तर ऑलरेडी आपण सिंगल स्टेज बद्दल डिस्कस केलेला आहे. सिंगल स्टेज मध्ये कसं असतं तर एकच आपण ट्रान्झिस्टर यूज केलेला असतो आणि एकाच ट्रान्झिस्टर थ्रू इनपुट आणि आउटपुट आपल्याला भेटतं. मल्टी स्टेज मध्ये काय करायचं आहे तर मल्टी स्टेज मध्ये आपल्याला कॅस्केडिंग वापरायचं आहे. व्हॉट इज मीन बाय कॅस्केडिंग? तर कॅस्केडिंग ही स्टेज अशी आहे ज्याच्यामध्ये भरपूर एम्प्लिफायर्स ते एकमेकाला कनेक्ट करायचे आहेत जेणेकरून एकाचं आउटपुट ते दुसऱ्याचं इनपुट असलं पाहिजे. मीन्स अ मल्टी स्टेज एम्प्लिफायर इज those amplifier where cascading is done. आता या कॅस्केडिंग मध्ये आपण काय केलं तर एक एम्प्लिफायर हा सोर्सला कनेक्ट केला. हा सोर्स आहे Vs फॉर द सोर्स व्होल्टेज, Rs फॉर द सोर्स रेजिस्टन्स. हा जो आहे तो इनपुट साइडला कनेक्ट केला एम्प्लिफायर 1. त्याचं जे आउटपुट आहे ते एम्प्लिफायर 2 ला कनेक्ट केलं. मीन्स आउटपुट ऑफ द first amplifier is connected to the input of the second amplifier. हे इथं कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर एम्प्लिफायर 2 चा आउटपुट आहे ते एम्प्लिफायर 3 ला आणि त्यानंतर आपण काय केलं की एम्प्लिफायर 3 चा आउटपुट आहे ते आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते भेटतं VO. मीन्स मल्टी स्टेज एम्प्लिफायर यामध्ये आपण काय करणार आहोत मेनी एम्प्लिफायर्स आर यूज्ड. मल्टी स्टेज म्हणजे इथे एक ट्रान्झिस्टर असेल, इथे एक ट्रान्झिस्टर असेल, इथे एक ट्रान्झिस्टर असेल. हे मी काय फॉर एक्झाम्पल म्हणतोय. मे बी ते 2 असतील, 3 असतील, मोर दॅन 2 काही असतील. मग आता या मल्टी स्टेज एम्प्लिफायर मध्ये आपण कॅस्केडिंग कसं केलं? बाय कनेक्टिंग आउटपुट ऑफ वन एम्प्लिफायर टू द इनपुट ऑफ द सेकंड एम्प्लिफायर. एका एम्प्लिफायरचा आउटपुट हे दुसऱ्याच्या इनपुटला जोडून. बरोबर? एम्प्लिफायर 1 चा आउटपुट आहे ते एम्प्लिफायर 2 ला, एम्प्लिफायर 2 चा आउटपुट आहे ते एम्प्लिफायर 3 ला. देन व्हाय कॅस्केडिंग इज रिक्वायर्ड? का कॅस्केडिंगची गरज आहे किंवा मल्टी स्टेज एम्प्लिफायरची का गरज आहे? तर बघा ऍक्च्युअली रिझन हे आहे मल्टी स्टेज एम्प्लिफायर यूज करण्याचं की या साइडला असतो तो इनपुट इम्पिडन्स. इनपुट इम्पिडन्स आणखी या साइडला असतो तो आउटपुट इम्पिडन्स. आता इनपुट इम्पिडन्स आणि आउटपुट इम्पिडन्स म्हणजे काय तर आपण बघितलंय की रेजिस्टन्स अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर आपण बघितलंय की एक्सेल म्हणजेच काय XL is nothing but a inductive reactance. त्यानंतर आहे ते XC is nothing but the capacitive reactance. म्हणजे कॅपॅसिटर देखील करंटला अपोज करणार त्याला म्हणायचं कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. इंडक्टर देखील करंटला अपोज करणार त्याला म्हणायचं इंडक्टिव्ह रिएक्टन्स. मीन्स XL, XC and R याचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला म्हणायचं इम्पिडन्स. करेक्ट? इम्पिडन्स म्हणजे काय XL, XC आणि R या सगळ्यांचं कॉम्बिनेशन त्याला म्हणायचं इम्पिडन्स. आता हा इम्पिडन्स इनपुट आणि आउटपुटचा मॅच होणं गरजेचं असतं विथ रिस्पेक्ट टू द सोर्स as well as टू द लोड. ही जी बाजू आहे ती सोर्सची, ती जी बाजू आहे ती लोडची. सोर्सचा जो इनपुट इम्पिडन्स असेल तो इनपुट रेजिस्टन्स सोबत मॅच झाला पाहिजे. तिकडचा देखील आहे तो तिकडचा मॅच झाला पाहिजे. आणि शेवटी इनपुट आणि आउटपुट इम्पिडन्स जर मॅच झाले तर माझी एम्प्लिफिकेशन घडणार आहे. एम्प्लिफिकेशन इज नथिंग बट गोष्टी टू द सिग्नल. मला जे आउटपुट ऍक्च्युअली पाहिजे ते असतं. मग सिंगल स्टेजचे ड्रॉबॅक काय? जेणेकरून तुम्ही मल्टी स्टेज वापरला तर सिंगल स्टेजचे ड्रॉबॅक हे आहे की त्याच्यामध्ये इनपुट इम्पिडन्स मॅच होते, आउटपुट इम्पिडन्स मॅच होते. त्यानंतर इन बिटवीन जी प्रोसेस असते मधली इनपुट टू आउटपुटची मिडल स्टेज
ह्या मिडल स्टेज मध्ये मला व्होल्टेज गेन रिक्वायर मिळत नाही. बँडविड्थ आहे ती लार्ज मिळते. बँडविड्थचा आपण ग्राफ काढला बघा. बँडविड्थ हा बँडविड्थ कसा आहे, या साईडला गेन आणि या साईडला आहे ते फ्रिक्वेन्सी, बरोबर ना. आणि मग इथं हा असा करून आपण बँडविड्थ काढली, बरोबर. हे जे आहे ते F1, इथं आहे ते F2 आणि हे जे आहे ती बँडविड्थ BW फॉर द बँडविड्थ, राईट. हे झालं सिंगल स्टेज एम्प्लिफायर साठी, बरोबर. ही बँडविड्थ आहे ती लार्ज आहे. ती लार्ज बँडविड्थ मला असून चालणार नाही, ती मला लहान पाहिजे. म्हणून मला मल्टी स्टेज एम्प्लिफायर यूज करायचं आहे. मल्टी स्टेज एम्प्लिफायरचे युजेस किंवा त्याचे जे सिंगल स्टेज वरती जे काही त्यांना ड्रॉबॅक होते ते मिनिमाइज कसे केले आहे, बाय प्रोव्हाइडिंग मल्टिपल एम्प्लिफायर्स. भरपूर एम्प्लिफायर यूज केले. आता पहिला एम्प्लिफायर आपण काय करतो, सांगितलं इनपुट इम्पिडन्स मॅच झाला पाहिजे सोर्स सोबत. तर एम्प्लिफायर वन काय करतो, इनपुट इम्पिडन्स सोर्स सोबत मॅच करायचं का. ओके. त्यानंतर एम्प्लिफायर 3 काय करतो मग, तर इकडचा जो एम्प्लिफायर आहे तो आउटपुट इम्पिडन्स हा लोड रेजिस्टन्स बरोबर मॅच करायचं काम करतो. दीज आर नथिंग बट द रिक्वायरमेंट्स. रिक्वायरमेंट आहे मल्टी स्टेज एम्प्लिफायरच्या, की मल्टी स्टेज एम्प्लिफायर कसा असला पाहिजे, तर त्याचा इनपुट इम्पिडन्स हा सोर्स बरोबर मॅच झाला पाहिजे. म्हणजे सोर्स रेजिस्टन्स सोबत इनपुट इम्पिडन्स मॅच, आउटपुट इम्पिडन्स लोड रेजिस्टन्स सोबत मॅच. दोन्ही मॅच झाल्यानंतर आता ही मधली जे एम्प्लिफायर आहे, मधला जो एम्प्लिफायर आहे, इथं काय झालं पाहिजे, व्होल्टेज गेन आहे ती हायर असली पाहिजे. व्होल्टेज गेन हायर का, कारण दिलेला जो सिग्नल आहे इनपुटचा तो आउटपुटला तसाच मिळाला तर एम्प्लिफिकेशन होणार नाही, बरोबर ना. म्हणजे दिलेला जो इनपुट आहे तो आउटपुटला मला भेटणार, पण तो भेटल्यानंतर त्याची काय असली पाहिजे, एम्प्लिट्यूड जास्त असली पाहिजे. म्हणून त्याला गेन मिळणं गरजेचं आहे. समजतंय. दिस इज नथिंग बट द गेन. बँडविड्थ मध्ये ही गेन आहे, ही गेन या लेवलची आहे. काहीतरी लेवल आहे समजा की तुमची सिंगल स्टेजची आहे. पण मल्टी स्टेज मध्ये काय होतं, मल्टी स्टेज मध्ये तुम्हाला हीच गेन अशी जास्त मिळते. ओके. म्हणजे हा जो काढलाय तो मी सिंगल स्टेजचा आणि हा जो काढलाय तो मी मल्टी स्टेजचा. म्हणजे मल्टी स्टेज साठी मी जर ही डायग्राम अशी खाली निवडली तर त्याची बँडविड्थ ही कमी असते ऍज कंपेअर टू द सिंगल स्टेज. सिंगल स्टेज साठी पण एवढी आहे, मात्र मल्टी स्टेज साठी एवढी. ओके. समजते. कारण का, गेन जास्त आहे. गेन जितकी जास्त तितकी बँडविड्थ कमी, गेन जितकी कमी तितकी बँडविड्थ जास्त. बँडविड्थ जास्त हा ड्रॉबॅक आहे, बँडविड्थ कमी हा काय झाला त्याचा ऍडव्हान्टेजेस, राईट. म्हणजेच पहिलं समजून घ्या की मल्टी स्टेज एम्प्लिफायर म्हणजे काय. मल्टी स्टेज amplifier is the amplifier in which many number of amplifiers or transistors are connected with the help of cascading. Cascading connect केलेले आहे. मग cascading म्हणजे काय, cascading is nothing but output of the first amplifier is connected to the input of the second amplifier, right. मग हे सगळं रिक्वायरमेंट हे का करायचं आहे, तर याचं रिझन हे आहे की सिंगल स्टेज एम्प्लिफायर मध्ये मला इनपुट इम्पेडन्स आणि आउटपुट इम्पेडन्स हे दोन्ही काय होत नाही, मॅच करता येईल. आणि ते मॅच न करता आल्यामुळे मला रिक्वायर्ड जे आउटपुट आहे ते मला भेटत नाही. ओके. मग ते रिक्वायर्ड आउटपुट भेटायसाठी मला काय करावं लागतं, इनपुट इम्पेडन्स आहे तो सोर्स रेजिस्टन्स बरोबर मॅच करावा लागतो. आउटपुट रेजिस्टन्स आहे तो लोड RL म्हणजे लोड रेजिस्टन्स, RS म्हणजे सोर्स रेजिस्टन्स त्याच्याबरोबर मॅच करावा लागतो. आणि मधला जो एम्प्लिफायर आहे तो काय तुम्हाला प्रोव्हाइड करतो, व्होल्टेज गेन. समजतंय. ह्या रिक्वायरमेंट आहे. दीज आर नथिंग बट द रिक्वायरमेंट ऑफ द मल्टी स्टेज एम्प्लिफायर. ओके. समजतंय. हे म्हणजे जनरल बेसिक नॉलेज अबाउट द मल्टी स्टेज एम्प्लिफायर. तुम्हाला एक्झामला विचारणार काय, तर एक्झामला विचारणार आहे BJT बेस्ड
BJT based, BJT, bipolar junction transistor. Why it is called as a bipolar? Because in bipolar there are electrons as well as holes are present to transfer or to flow the electric current. बरोबर? BJT. मग BJT मध्ये हा जो आहे तो Q1, हा जो आहे तो Q2. आपला एरो बाहेरच्या साईडला आहे बघा. मी जाणून बुजून याच्यामध्ये NPN असं लिहिलेलं नाही. कारण का तर ते तुम्हाला समजलं पाहिजे की एरो ज्या ठिकाणी आहे, एरो ज्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ते टर्मिनल म्हणतो. ऍक्च्युअली बीजेटी हॅज 3 टर्मिनल्स. कोणकोणते? इमिटर, बेस, कलेक्टर. मग इमिटर कुठं आला? जिथं एरो मेन्शन केलेला असतो बघा त्या ठिकाणी आला इमिटर. म्हणजे इथे मी लिहितो इमिटर. ओके, इथं राहते Re2, रेजिस्टन्स ऑफ द इमिटर सेगमेंट. म्हणजे हा देखील असणार इमिटर कारण एरो त्याच्यावरती आहे. मधला जो असतो तो बेस आणि वरचा जो असतो तो कलेक्टर. करेक्ट. सिमिलरली दिस इज इमिटर, दिस इज द बेस, दिस वन इज कलेक्टर. Q1 is indication for the transistor 1. Q2 is used for the transistor 2. म्हणजे Q हा कशासाठी रिप्रेझेंट केला जातो? फॉर द ट्रान्झिस्टर. मग बीजेटी किती वापरले? एक आहे आणि हा 2 आहे. हा एक आहे आणि हा एक दुसरा. म्हणून याला काय म्हणायचं? 2 स्टेज, 2 स्टेज, 2 स्टेज RC. R आणि C यूज केलेला आहे. कुठं यूज केलाय बरं? तर R आणि C चं यूज केलाय आणि त्याच्या सहाय्याने कपलिंग केले. कपलिंग इज नथिंग बट joining output of the first transistor to the second transistor. पुन्हा तू केलंय कपलिंग CC, कपलिंग कॅपॅसिटर. हा झाला कपलिंग कॅपॅसिटर फर्स्ट, हा झाला कपलिंग कॅपॅसिटर सेकंड. ओके, याच्यामध्ये तुम्हाला फक्त डायग्राम लक्षात ठेवायचे. महत्त्वाचं म्हणजे काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम. हा जो आहे तो बीजेटी बेस्ड मल्टीस्टेज एम्प्लीफायर. मग बीजेटी बेस्ड मल्टीस्टेज एम्प्लीफायर मध्ये तुम्ही काय काय करू शकताय? तर हा जो आहे तो सोर्स व्होल्टेज, दिस वन इज नथिंग बट द सोर्स रेजिस्टन्स, दिस इज कपलिंग कॅपॅसिटर. म्हणजे RC हा सोर्सला देखील कनेक्टेड आहे. RC हा सोर्सला कनेक्टेड आहे as well as ट्रान्झिस्टर. फर्स्ट RC कपल्ड झालं. सेकंड याला कसा कनेक्टेड आहे? R आणि C इथे कनेक्ट झाला. फर्स्ट टू सेकंड. बरोबर. म्हणून याला म्हणजे 2 स्टेज RC कपल्ड एम्प्लीफायर. हाच मल्टी स्टेज आहे. याच्यामध्ये फक्त मी एवढाच पार्ट वापरला ना तर याला म्हणायचं सिंगल स्टेज एम्प्लीफायर. आता तुम्हाला स्टडी कंपॅरेटिव्हली करायचा आहे. डायग्राम काय पाठ करायचे नाही. सिंगल स्टेज आणि मल्टी स्टेज दोन्ही डायग्राम समोर धरायचे आणि सिंगल स्टेज मध्ये मल्टी स्टेज साठी आणखी काय वाढवलंय इतकं फक्त लक्षात ठेवायचं. समजतंय? त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या वेळेला बँडविड्थ काढायची आहे त्यावेळेला बँडविड्थ देखील तुम्ही काय करायचं आहे की जी तुमची सिंगल स्टेज साठी येते ती लक्षात ठेवायची. समजतंय? आणि मल्टी स्टेज त्याच्यापासून तयार करायचे आहे. ओके, देन आता पूर्ण डायग्राम मध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे पॅरामीटर्स ते पहिला एक्सप्लेन करतो. Vs फॉर द सोर्स व्होल्टेज, Rs फॉर द सोर्स रेजिस्टन्स, Cc फॉर द कपलिंग कॅपॅसिटर, R2 and R1 आर द पोटेन्शियल डिवायडर. हे जे आहे ते रेजिस्टन्स म्हणायचे. R1 R2 पोटेन्शियल डिवायडर. त्यानंतर हा जो आहे तो माझा ट्रान्झिस्टर 1 बीजेटी बेस. बीजेटी बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. बीजेटी लक्षात ठेवा. नंतर आपल्याला FET आहे, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. RC1 RE1 are the resistance of the collector, resistance of the emitter. इथं जो आहे तो C बायपास कॅपॅसिटर. याची मला गेन इन्क्रीज करायची आहे आणि ज्या वेळेला मला गेन इन्क्रीज करायची असेल त्यावेळेला मला बायपास कॅपॅसिटर वापरावा लागतो. इथं मी सिमिलरली कॅपॅसिटर यूज केलेलं नाही. इथं जसं वापरले तसं इथं वापरले का कनेक्शन नाही वापरले. इथं मी बायपास कॅपॅसिटर वापरलेलं नाही कारण मला इथली गेन वाढवायची नाही. मला कुठं गेन वाढवायची आहे?
मिडल स्टेज मध्ये. समजते? त्यानंतर CC1 इज नथिंग बट द कपलिंग कॅपॅसिटर 1, R1 R2 अनदर पोटेन्शियल डिवायडर. हा पुन्हा येतो BJT, सेकंड BJT, त्याला म्हणायचं ट्रान्झिस्टर 2. त्यानंतर CC2 फॉर द कपलिंग कॅपॅसिटर सेकंड. त्यानंतर RE2 इज नथिंग बट द रेझिस्टन्स ऑफ द इमिटर, रेझिस्टन्स ऑफ द कलेक्टर. आणि मी इथे देणार शेवटी माझा आउटपुट, म्हणजे मी इथे इनपुट देणार. कसं इनपुट देणार आहे? असं इनपुट देणार. तर इथं काहीतरी गेन घेणार. थोडीशी ऍप्टिट्यूड वाढली का याच्यापेक्षा याची, आणि मग शेवटी मला भेटणार ते असं हाय लेवलचं ऍप्टिट्यूड. व्हाय? बिकॉज AV is nothing but the voltage gain indicated represented by the A, V or the voltage. We will get it by the multiplication of AV1 into AV2. मला ही टोटल गेन, म्हणजे मी इनपुटला हा दिला की इनपुटला मला एवढे मल्टी एम्प्लिफायरला सिग्नल भेटला का? कारण मला याची गेन आणि याची गेन ह्या दोन्हीचं काय झालं? मल्टिप्लिकेशन, आणि मग मला टोटल गेन काय मिळाली? जास्त. समजतं? म्हणजेच मला टोटल गेन ही फक्त एकच मिळाली असती, AV2 नसताच. कधी? इफ आय हॅव यूज्ड द सिंगल स्टेज एम्प्लिफायर. आता मात्र मला काय होतंय? दोन वापरले ना, म्हणून दोन्हीच्या गेन, जितकी गेन जास्त तितकं एम्प्लिफिकेशन जास्त, तितकं इनपुट इम्पेडन्स आणि आउटपुट इम्पेडन्स मॅचिंग, आणि जितकं मॅचिंग चांगलं तितकं मला आउटपुटला जे मी इनपुट दिलं आहे ते आउटपुट मला चांगल्या प्रकारे मिळते. आपण माईक यूज करतो बघा, माईक आणि स्पीकर, ओके, किंवा एम्प्लिफायर्स असतात. म्हणजे जिथं मला आवाज पोहोचवायचा आहे, PA सिस्टीम, पब्लिक ऍड्रेस सिस्टीम, मी बोलणार ते माझा आउटपुटच्या लोडला मॅच झाला पाहिजे इम्पेडन्स, आणि जितका इम्पेडन्स मॅच होईल बघा तितका आवाज जास्त एम्प्लिफायर मध्ये भेटतो. ओके, डायग्रामकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. काय काय एक्सप्लेन केलं? तर मल्टी स्टेज एम्प्लिफायर मध्ये पुन्हा आपण घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये काय घेतलं तर कॅस्कॅडिंग कसं केलं जातं. बरोबर? तर कॅस्कॅडिंग इज नथिंग बट, काय असतं कॅस्कॅडिंग म्हणजे? तर कॅस्कॅडिंग इज नथिंग बट connecting a number of amplifier stages to each other, okay, with the output of previous stage to the input of the next stage. असं कनेक्ट करायचं. समजते? हे झालं मल्टी स्टेज एम्प्लिफायर बद्दलचं पूर्ण. त्यानंतर आता तुम्हाला फक्त याच्यामध्ये काय राहतं? तर याच्यामध्ये राहतं ते म्हणजे काय? बँडविड्थ. ती बँडविड्थ फक्त तुम्हाला एकदा काढून देतो, म्हणजेच हा जो पॉइंट आहे तो इथं कव्हर होईल. स्टडी करताना कंपॅरेटिव्ह स्टडी करा. सिंगल स्टेज आणि मल्टी स्टेज हे जवळजवळ घ्या, आणखी त्यानंतर मग स्टडी करा, म्हणजे सोपं जाईल. ओके, हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस. ओके, एक्स अँड वाय. आता काय काय घ्यायचं याच्यावरती? तर आपल्याला याच्यावरती इथं आपल्याला घ्यायची आहे ती गेन, आणखी इथं आपल्याला घ्यायची आहे ती फ्रिक्वेन्सी. बरोबर? त्यानंतर आता मी पहिल्यांदा जो काढतोय ना, हा जो आहे ही बँडविड्थ जी आहे ती कुणाची? ही बँडविड्थ जी आहे ती आपल्या सिंगल स्टेज एम्प्लिफायरची. याला म्हणायचं FL लोअर फ्रिक्वेन्सी, याला म्हणायचं FH हायर फ्रिक्वेन्सी, किंवा आपण असं म्हणू शकतो की हा फ्रिक्वेन्सी 1, ही जी आहे ती फ्रिक्वेन्सी 2. हे कोणासाठी डायग्राम करतोय मी? तर ही जी डायग्राम आहे ती
सिंगल स्टेज एम्प्लिफायर. मग मल्टी स्टेज मध्ये काय होतं, ही गेन आहे ना, ही गेन समजा एक काय 0.707 AV व्होल्टेज गेन, तर याची त्याच्यापेक्षा जास्त असते. ही सिंगल स्टेजची एवढी असते 0.707 AV मीन्स व्होल्टेज गेन. मात्र आपला जो मल्टी स्टेज असतो त्याची असते ती याच्यापेक्षा जास्त. म्हणजे मला इथे एक पॉइंट मिळाला, इथे एक पॉइंट मिळाला, याला म्हणायचं लोअर फ्रिक्वेन्सी, याला म्हणायचं हायर फ्रिक्वेन्सी, आणि ही झाली ती बँडविड्थ. कुणाची? मल्टी स्टेज एम्प्लिफायरची बँडविड्थ. मग आता दोन्ही कंपॅरेटिव्ह जर स्टडी केला तर लक्षात येईल की बँडविड्थ ऑफ द मल्टी स्टेज एम्प्लिफायर इज लेस as compared to the single stage amplifier, but the gain of the multi stage amplifier is higher. इथे काय म्हणतो की 1 AV म्हणजे 1 व्होल्टेज गेन ही 0.707 कुणाची असते, तर नॉर्मल सिंगल स्टेज एम्प्लिफायरची असते. समजते? ओके, इथपर्यंत एवढा स्टडी लक्षात ठेवायचा आहे. ही जी डायग्राम आहे ती देखील काढा, ही देखील काढा, आणि याच्या आधी जी पहिली डायग्राम काढली ती देखील काढा. पुन्हा एकदा सगळं एक्सप्लेन करतो. इथून पुढे जे टाईप सुरू होतात ते कपलिंगचे टाईप सुरू होतात सगळे. इथपर्यंत पार्ट होता तो सिंगल स्टेज एम्प्लिफायर आणि मल्टी स्टेज एम्प्लिफायर. सिंगल स्टेज एम्प्लिफायर मध्ये मी काय केलेलं, फक्त आणि फक्त एकच ट्रान्झिस्टर यूज केलेला, आणि तो एकच ट्रान्झिस्टर यूज केल्यामुळं मला जे एम्प्लिफिकेशनचं आउटपुट मिळायचं त्या एम्प्लिफिकेशनचं आउटपुट कसं असायचं, तर तितकं एम्प्लिफाय झालेलं नसायचं, किंवा त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम असायचे. इनपुट इम्पिडन्सचा प्रॉब्लेम, आउटपुट इम्पिडन्सचा प्रॉब्लेम, गेनचा प्रॉब्लेम, हे सगळे प्रॉब्लेम असल्यामुळे काय झालं मला, तर मला जे आउटपुट पाहिजे होतं ते भेटलं नाही. म्हणून मी काय केलंय की मल्टी स्टेज एम्प्लिफायर यूज केले. त्याच्या अगोदरची डायग्राम लक्षात ठेवा. एम्प्लिफायर 1 इज कनेक्टेड टू द एम्प्लिफायर 2, एम्प्लिफायर 2 इज कनेक्टेड टू द एम्प्लिफायर 3. म्हणजेच एम्प्लिफायर 1 चा आउटपुट आहे ते कुणाला, एम्प्लिफायर 2 ला. एम्प्लिफायर 2 चा आउटपुट आहे ते कुणाला, एम्प्लिफायर 3 ला. आउटपुट ऑफ द फर्स्ट एम्प्लिफायर इज कनेक्टेड टू द सेकंड. दिस टाइप ऑफ कनेक्शन इज कॉल्ड ॲज अ कॅस्केडिंग. ओके, आणि या कॅस्केडिंग मुळे काय झालं, तर एम्प्लिफायर 1 चा इनपुट इम्पिडन्स म्हणजे काय, मग combination of XL, XC and R. XL is inductive reactance, XC is capacitive reactance, and R is nothing but the resistance. हे सगळे आहेत ते काय केलेले आहेत, तर कनेक्ट केलेले आहेत. कॉम्बिनेशन तयार केलं, आणि या कॉम्बिनेशन पासून काय तयार झालं, इम्पिडन्स. हा इम्पिडन्स इनपुटला मॅच झाला की म्हणायचं आपल्याला जे रिक्वायरमेंट होती ती फुलफिल झाली. इनपुट इज नथिंग बट सोर्स, आउटपुटचा रेजिस्टन्स आउटपुटच्या इम्पिडन्सला मॅच व्हायला पाहिजे, लोड रेजिस्टन्स म्हणायचं त्याला, तो मॅच झाला. मधला जो एम्प्लिफायर आहे तो काय करणार आहे, व्होल्टेज गेन प्रोव्हाइड करणार आहे, आणि त्यानुसार माझ्या रिक्वायरमेंट सगळ्या फुलफिल होणार. म्हणून मग मी पुढे काय बघितलं, बीजेटी बेस्ड मल्टी स्टेज एम्प्लिफायर. याच्यामध्ये काय केलंय, आर आणि सी कपलिंगसाठी यूज केलं, आर आणि सी कपलिंगसाठी यूज केलं. इथं मला एक काहीतरी व्होल्टेज गेन मिळणार, बरोबर. टोटल व्होल्टेज गेन काय आहे, एव्ही. इथं मला व्होल्टेज गेन पहिल्या ट्रान्झिस्टरची मिळाली AV1, दुसऱ्या ट्रान्झिस्टरची मिळाली AV2. काही ना काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, बरोबर. याची 2 आहे समजा, याची 2 आहे, किती मिळाला, AV4, बरोबर. बघा, AV इज इक्वल टू 2 into 2 किती झाला, 4. हे मल्टी स्टेज होतं. सिंगल स्टेज जर वापरलं तर AV इज इक्वल टू 2, कारण एकच त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर असतं. म्हणजे याचं जे काय असतं त्याच्यापेक्षा गेन काय असते, मल्टी स्टेज एम्प्लिफायरची जास्त, आणि त्यामुळे याची बँडविड्थ असते ती कमी. समजते? इथं आपल्याला मल्टी स्टेज एम्प्लिफायर आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. डायग्राम काढा. ओके, आणि पुढचं जे आहे ते आपण काय करणार आहे, तर टाइप्स ऑफ एम्प्लिफायर्स कपलिंग
हे सगळे कपलिंग कसे कनेक्ट करायचे, आरसी कपलिंग असेल, ट्रान्झिस्टर कपलिंग असेल, डायरेक्ट कपलिंग असेल, हे सगळे कपलिंगचे टाइप्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.